आम्ही आनंदाने रडत होतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदला घेतला। ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून आमचे अश्रू थांबत नव्हते। ज्या बहिणींचे सिंदूर या दहशतवाद्यांनी पुसले त्यांना भारताने 9 ठिकाणी धडा शिकवला। हा आनंद खूप वेगळा आहे। ही प्रतिक्रिया आहे आसावारी जगदाळे यांची। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। ऑपरेशन सिंदूर हे नाव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या सुचवलं असं सांगण्यात येत आहे। पण मग प्रश्न पडतो की हेच नाव का निवडलं गेलं आणि सटीक हल्ला करण्यासाठी भारताने वापरलेली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टम नेमकी काय आहे। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना हे ऑपरेशन सिंदूर समर्पित आहे। सिंदूर हा भारतीय संस्कृतीमध्ये विवाहित हिंदू महिलांसाठी सौभाग्याचं आणि विवाहाचं प्रतीक मानला जातो। पहलगाम हल्ल्यात अनेक नवविवाहित पुरुषांना त्यांचा धर्म विचारून ठार करण्यात आलं आणि ज्यामुळे त्यांच्या पत्नी विधवा झाल्या। अनेक महिलांचा सिंदूर पुसला गेला आणि त्यामुळे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या विधवांच्या दुःखाची जाणीव आणि त्यांना न्याय देण्याच्या निर्धारानं प्रतीक म्हणून निवडण्यात आलं। या ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टम काय आहे ते जाणून घेऊया। बघा, छत्रपती शिवाजी महाराज रात्रीच्या अंधारात कधी यायचे आणि कधी हल्ला करून जायचे शत्रूंना कळायचं देखील नाही। तसंच काहीसं भारतानं केलंय आणि अखेर भारताने संयम सोडून तलवार उपसलीच। ना कसला गाजाबाजा, ना कसली घाई गडबड, पण जे केलं त्याने थरकाप उडवला दहशतवाद्यांच्या मोरक्यांचा। ना बॉर्डर पार केली, ना मर्यादांचं ना नियमांचं उल्लंघन केलं। जिथे केवळ दहशतवाद्यांचा विनाश झाला आणि जगाने पाहिलं अचूकतेचं भारतीय रूप। भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर अचूक आणि नियोजित हल्ले केले। पण भारताने एवढे अचूक हल्ले केले कसे आणि या ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टम काय आहे सांगतो। एकूण 9 ठिकाणी हे हल्ले करण्यात आले। यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांच्या गडांचा समावेश होता। भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार बहावलपूर, सियालकोट, कोटली, मुद्रिके, कलान आणि मुझफ्फराबाद या भागांमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। या कारवाईत पाकिस्तानच्या सैनिकी लष्करी स्थळांना स्पर्शही केला गेला नाही। मग ही अचूकता साधली कशी? ती साधली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टमनं। PSWS ही एक अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे। यामध्ये GPS, लेझर, रडार आणि इन्फ्रारेड मार्गदर्शन प्रणालीचा वापर करून जे आपलं लक्ष्य असतं त्याच्यावर काही मीटरच्या आत अचूक हल्ला करता येतो। हे हत्यार प्रामुख्याने ड्रोन, उपग्रह आणि रडारमधून मिळालेल्या माहितीनुसार आपलं लक्ष्य निश्चित करतं आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला करतं। प्रिसिजन गाइडेड म्युनिशन म्हणजे PGM म्हणजे काय तर भारतीय नौदलाचे माजी जे कमांडर आहेत श्रीकांत केसुनूरू यांच्या मते PGM ही एक स्मार्ट बॉम्ब प्रकारातील अस्त्र आहे जे की स्थिर आणि हालचाल करणारे जे लक्ष्य असतात त्यावर अचूक प्रहार करतं। जर हल्ला 50-60 मीटरने चुकला तर चुकीच्या इमारतीवर देखील हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे अचूकतेचं फार महत्त्व असतं असंही त्यांनी स्पष्ट केलं। भारताने हे हल्ले करून जगाला एक स्पष्ट संदेश दिलाय की आम्ही फक्त ज्यांना लक्ष्य केलंय त्याच्यावरच हल्ला केलाय। यात कोणतीही युद्धात्मक कारवाई नाही। हे एक स्वसंरक्षण व दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न आहे। या ऑपरेशनमुळे भारताच्या धोरणात्मक संयमाची आणि अचूक कारवाई क्षमतेची प्रतीची देखील पुन्हा एकदा जगाला आली आहे। शेजारील देशाकडून सातत्याने होणारे घुसखोरी आणि दहशतवादाला उत्तर देताना भारताने आंतरराष्ट्रीय सीमाचा आदर राखत फक्त दहशतवादी केंद्रावरच लक्ष केंद्रित केलं आणि त्यासाठी भारताने वापरली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टम। व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा जय हिंद आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।